मध्ये परभणीच्या जिंतूरमध्ये देखील राडा झाला। जिंतूर मतदारसंघात नगर परिषदेच्या मतदानादरम्यान जिल्हा परिषद शाळेमध्ये गोंधळ उडाला। काही नागरिकांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला, तर वयोवृद्ध नागरिकांना मारहाण झाल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला। या सर्व गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। जिंतूरच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। बोगस मतदानाच्या संशयावरूनच मोठा गोंधळ निर्माण झाला। नागरिकांकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आला, तसंच वृद्धांनाही मारहाण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला। दरम्यान पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांच्याकडून। दिवाकर, काय नेमकं घडलं होतं? नागरिकांच्या आरोपात किती तथ्य आणि सध्या काय स्थिती आहे? हेमाली, आज सर्व 7 नगर परिषदेमध्ये आज ह्या मतदान होत आहे आणि ह्याच प्रक्रिया दरम्यान सर्व शांततेत चालत असताना परंतु जिंतूरमध्ये एकच गोंधळ उडाला होता। एका नागरिकाला मारहाण करण्यात आली होती आणि 2 कार्यकर्ते भिडले होते। दोन्ही कार्यकर्ते विरुद्ध पक्षाचे होते, त्यामुळे प्रभाग क्रमांक 12 मधील ही घटना घडलेली आहे। बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत ह्या वयोवृद्ध नागरिकाला मारहाण केली गेली होती। त्यामध्ये आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये की त्याला मारण्यात येत होतं, पकडण्यात येत होतं। त्यामध्ये हा गोंधळ बघितल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत या नागरिकाला आणि जे कोणी कार्यकर्ते होते त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना समन्स देऊन सोडण्यात आला आहे। परंतु ह्या गोंधळ उडाल्यामुळे जिंतूर नगर परिषदेमध्ये आपल्याला हे हाय व्होल्टेज ड्रामा सध्या बघायला भेटत आहे। नक्की, धन्यवाद दिवाकर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।